नमस्कार मंडळी, कसे आहेत मित्र? आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. तर काही आजचा दिवस नाही का खूप भारी आहे, कारण आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि त्याच दिवशी आली एकादशी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या इथं चालू आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस. आणि अजून एक गोष्ट म्हणजे नाही का, प्रत्येक सोमवारी आपल्या गावामध्ये आठवड्या बाजार भरत असतो. तर आता ईश्वर मंदिरामध्ये जातो आणि शिवलिंगावरती बेलपत्र वगैरे वाहून नाही का आपल्या चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात करतो. आणि तिथं असलेला आजचा सकाळचा नाश्ता काय आहे ते तुम्हाला दाखवतो आणि येताना नाही का बाजार पण करून घेऊन येतो. तर काय आता आम्ही चाललो ईश्वर मंदिरामध्ये, बाबूने बेलपत्र वगैरे घेतलं येतं. तर काही बघू शकता हे बघा बाजार पण भरला आहे, पण आज बाजार नाही का बाहेर भरला आहे. त्या आतमध्ये सप्ताह चालू आहे तिकडे. आज आतमध्ये काहीच नाही, आतमध्ये पूर्णपणे मोकळे आहे आणि सगळा बाजार बाहेर बसला इकडे. आज एवढे भाई भक्त येऊन गेले दिसते. तर शिवलिंग पूर्ण बेलपत्राने झाकून गेले. काही आता दर्शन वगैरे झालं आहे. आज एकादशी आहे आणि सोमवार एका दिवशी असल्यामुळे नाही का आज सप्ताहामध्ये सकाळच्या नाश्त्याला खिचडी बनवली आहे, त्यात लिंबू पण आहे सोबत. जय बसला आहे, बाबू बसला आहे आणि सर्व गावकरी इकडे नाही का सकाळचा नाश्ता करू राहिले खिचडीचा. आणि पलीकडच्या साईडला बाजार पण आहे. तो केला का? हां, खूप छान खिचडी झाली. तर आता जाता नाही का आज बाजार पण घेऊन चाललो आहे. आज मी बाजार केला आहे चक्क. आता घरी गेल्यानंतर आजी काय म्हणते बघू. आज बाजारमध्ये काहीतरी काढी ना दोष. बाजारला चालली नाही, यश तर डबा द्यायला चालले. ठीक आहे. हा, ते जेवलाच नाही, तसंच गेला बस. तो जेवली का? हा. काय घेऊन आला? आता बघ तोच ओपन करून काय काय आणलंय. एवढं आणलंय. होय सांडलं पान. काय काय आणलं तो? बघ ना याच्यात काय काय. आता तर मला कालून टाकू दे. काय करते भाजी? आमटी करते, आमटी कशाची? मठाची. गायज आपली आजी नाही मठाची आमटी बनवून राहिली आज. आता लसूण टाकलाय, तेल टाकीते, मसाले टाकीते, कोथिंबीर टाकीते, वाटलेलं टाकीते. मी तिकडंच नाश्ता केला. आता नाना तिकडं नाश्ता केला सगळ्यांनी तिकडं. तू एकटीच आहे आणि एकटीसाठी आमटी पण राहिली. तरी खाते तू. खाते तर तू बनीची तशी कम नाही खाणार मग. खाते तूच. होऊ शकतं गायज आपली आजी नाही का आमटी बनवून राहिली मठाची. म्हणजे पोट भरत नाहीत सप्त्यामध्ये गुळ चटण. मग तिखट खाल्लं का पोट भरत. बरं बाई जा. बरोबर आणलं का बाजार सगळं? काय आणलंय? भेंडे आणल्यात, ढोबळ्या मिरच्या आणल्यात, गवारीची शेंगा आणल्यात आणि ह्या बाकी सोट पग. काय झालंय? आईला आळ्या आणल्या का? निम्मी आळ्यात आला घेऊन. आईला मी कधीच तरी चांगलं करतो राव, कमन होत नाही माझ्यासोबत चांगलं. आता मला माहिती का कम नाही होत. शेपूची भाजी आणली, एक कोबूचा गड्डा आणला, 2 दोडके आणलेत, अर्धा किलो बटाटे आणलेत, कोथिंबीर आणली आणि झाला बाजार. आईला आळ्या पण आल्या कसं काय गाड्यानं पण. आणि खायला आणली तिखट शेव. हां झाला बाजार. आता काय राहिलंय? अरे आपल्याला काय काय वस्तू का लागतं तर राहिल्या. काय काय सांग. अद्रक राहिलं, तुला सांगते, घोसळ राहिलं अजून आणि लाल काश्मीरी मिरची टाळी. अजून मग काय नाही. अद्रक राहिलं का? हा, येऊ घेऊन. मग आता पैसे आहे तर माझ्याकडं आता किती घेतात? 200 रुपये. गायचं पहिल्यांदाच बाजारात गेलो आणि ते आता बी आळ्या आल्या. मी भाजीपाला घेता नाही का आज एकदम म्हणलं मन लावून भाजीपाला घेतो आणि एकदम नाही का व्यवस्थित सगळं नाही का सगळं चापून घेतलं होतं, पण तरी शेवटी आळ्या आल्याच ना. ते कुठून निघल्या काय माहिती. किती केवढ्या आहे? 50 रुपये. आता याच्यात काय आणायचं आहे? 60-70 असतील. 60-70 आहेत. हा 70 आहेत. मग माहिती आणत राहते तू. बरं अद्रक आणि काय आणायचं ते आणखीन ते भोपळे बिपळे काही आणू, घोसाळे विसाळे तेवढं आणायचं का? हा. आता जर नाही नीट सगळं आणलं व्यवस्थित तर तुला बाहेर हाकून देऊन काठीच घालते. बरं आता बाई मी हे चांगलं होतं, लय जीव लावून आणलं होतं बाबा. आणि मग कसं काय झालं हे? तर तू कुठून काही सापडून काढते काय माहिती आळ्या बिळ्या. मी घरातून काढते का? ते बघ का अजून तरंगू राहिले. गाडीने फेकून. यायचे बघा आळ्या निघल्या याच्यात. गाईज मी काहीतरी चांगलं करावं आणि ते हो असं कधी होतच नाही. जाऊन दे आता परत जातो बाजारात. आता अद्रक
काहीतरी भोपळं सांगितलं वाटतं ते आणतो, नाही तर परत एकदा विचारून घेतो तेच आणायचं आहे. अद्रकच आहे, अद्रक 20 रुपये टाके 30 ला हातपाव. वीजचं द्या बरं. झालं एवढं धर. काय आणलं गोसाळा नव्हतं, ककडी आणली. काय करतो कुकडी ककडीनं आलं आणलंय बास. चकलीचं काय करायचं चल भाजीला दाखायला असं कट करून चकल्या करावं लगेच रेसिपी केली बा डोक्यात तो. मी म्हणलं खायते बितेन एवढे निभार नसते चकल्या करायच्या हां. तळायच्या ककडीचे भजी जमत येतं का, येतात का? गाईज बघितलं ना, तुमची जगतात नाही का, फक्त ककडी आणून दिली हातामध्ये, लगेच रेसिपी डोक्यामध्ये रेडी झाली लगेच, म्हणजे लगेच क्विकमध्ये एकदम. ककडीचे भजे, आता ककडीचे भजे असतात का कुठं काय माहिती, काही पण करून खाऊ घालशील तू आम्हाला. पोट भरत काही खाल्ले होत आबाळ गाबाळ खाल्ले बरं निंदून खाल्ले वाळून जाते माणूस. तसं राहतं का? हा बरं बाबा कर काय करायचं. गाईज आपल्या आजी थोड्या वेळापूर्वी जसं म्हणले ना तसंच झालं आहे. आपल्या आजोबा नाही का आत्ता दाबून खिचडी खाऊन आले होतं आणि आपल्या आजीने नाही का आमटी बनवलेली आहे. आजोबांना जसं कळलं ना घरामध्ये आमटी बनवली, हे बघा आजीला लगेच आमटी आणि भाकरी घेऊन बोलले. हां लय गोड म्हातारी आमटी करते, त्याचं हातचं लय खावाट आणि पचत नाही, पचत का हे का आमटी, भारी आमटी. खिचडी खाली तरी आमटी खाऊ वाटती. मग आणि त्यासोबत बघा ना आज काय बनवलं आहे. आजीने आज बनवली आहे भेळ, बिळ नाही ती मग पापडाची चटणी. चटणी आपलं चटणी, ही आमटी लेकीवाळी हो, आमटी बाजरीची भाकर लापची खाऊन कटाळा आला. नाना बाई म्हणलीच होती, बाई म्हणली होती. काय मी म्हणलं आता कायला करते तू आमटी ते भाकरी कशाला दमती. ती म्हणली तू बघ फक्त आता. म्हातारी जपती, म्हातारी लय जपती. मग काय उपाशी राहता काय तिला चांगले लुगडे 2-2 हजाराचं, मला 50 रुपयाचं धोतर. मग नशीब आहे आणि आमचं कुठं गेलं, तुमच्या पालचं पड कुठं तळ्यात तळ्यात पालतं कुठं आमचं. हे काय करे जेव्हा मस्त आता बयाचं राज्य सध्या आमचं काय पापडा चटणी तोडी लावा ना. लावू ना. एक घास खाऊन सांगा, बहिणीला प्रेमाने बनलेली. एक घास खाऊन सांगा कच झाली. आपली चटणी हां लय भारी. हा ते रोज पाहिजे. नाटोला पहिला नंबर खरपूस ते जे कोणीकडे झालं कानाच बाहेर. नाव ठेवायला पहिला नंबर. मग नाव ठेवलं की नाव ठेवलं मी बोलतो चांगलं म्हणून माझं चांगलं. गाईज तुम्ही नाही का दररोज आपल्या आजीला नाही का आपल्या एक तर घरामध्ये चहा बनवते गॅसवरती, नाही तर चुली बशी चहा बनवत असते. पण आज आपल्या आजीसाठी नाही एक छोटं सरप्राईज ठरवलंय. ते सरप्राईज म्हणजे नाही का, मी घरून येतानाच नाही का गवती चहा, लिंबुनीचा पाला आणि तुळशीचा पाला हे घेऊन आलोय आणि आज आपण चहा बनवणार आहेत माऊलीच्या किचनमध्ये. म्हणजे आता हा चहाच माऊली बनवणार आहे. इथून चहा घेऊन मी आजीला नेऊन देतो. आजीला यातलं काहीच माहीत नाही, पण आजीला काय वाटतं की आजीला चहा कुठून आणलाय आणि सांगणार नाही आपण, फक्त तिला म्हणणार आहे तू पिऊन पहा कसा झालाय. काय जोक शकतो, पाणी गरम केलंय आणि कोणता पाला पण नाही टाकू राहिला त्याच्यामध्ये. हा चायपत्ती टाकली. गायचे माऊलीचं जे किचन आहे ना हे सगळं काही माऊली सांभाळतो. मावशी शेतामध्येच आहे, मावशी तिकडेच जेवण वगैरे बनवते, हा जेवायला शेतामध्ये जातो. पण जर कधी भूक वगैरे जर लागले ना तर ह्या किचनवरती नाही का बनवून खात असते. आता इकडे जेवढं लागतील तेवढे भांडे ठेवलेत मावशीने त्याच्यासाठी. हे बघा इथं चाय कप वगैरे, गॅस सिलेंडर, कढई आणि थोडे उर्वरित सामान जेवढे डब्यामध्ये लागते तांदूळ वगैरे ते इथं ठेवलं आहे. असं माऊलीचं एक छोटंसं किचन आहे आणि आता आपण तिथं चाय बनवतो आहे. गॅस माऊलीची मनी कशी झोपली तुम्हाला दाखवतो, एवढी भारी झोपली ती. हे बघा इकडे भिंतीला पाय वगैरे लावून झोपली. हे बघा हे पाय दोन्ही भिंतीला लावलेत आणि मस्त झोपली. अरे माऊली लय जोराची झोपली, रोटतच नाही मग. हा हा अरे कशी उठन ती. तिला असं कसं नाव झालं ना, हां तिला उठले ते झोपल्यात ना. हां उठली. बघ होय खतरनाक सवय लागली होता. आणि तुला की गाईज मी किती वेळेस उठायचा प्रयत्न करतो, उठत नाही. आणि माऊलीने फक्त इकडे बिस्किटचा पटाचा आवाज दिला. हे बघा डायरेक्ट उठून आली इकडे. मस्त सवय लावली होती तिला. झालं.
घेतलं आणि ते पिल्लू मग असतं खात नाही ती. हा पिल्लू असतं ना पिल्लू तिथे खात नाही त्यासाठी दहा म्हणे. लय भारी दिसते बरं. ते पण शिकलं काय असं घ्यायला कसं करतंय घे माऊलिंग घेतले पेपर कप का बरं की नाही का त्याला घासावं लागलं असतं तर कप वगैरे घेतला असतं तर मी घासून ठेवला असता भाऊ. मी घासून ठेवला असता तर दुसरा तरी कप घ्यायचे नको का बरं हे आहे का असेल तुला हे बाई यांनी पेपर कप घेतले आपल्याला जाऊन द्या आता हे आहे का असेल तुला काय मी बापूचं आहे नाही का तुझा मेला असेल मी नाही घासणार भाऊ. होता तो तर म्हणला होता आई लिंबू संपला आता काय झालं लिंबाचा पाला पण नाही टाकला आणि लिंबू बी संपलं म्हणतो मी पहिल्यांदा काय म्हटलं लिंबू आहे खोटं बोलतो. गाईज माऊली नाही का आपल्या आजीला गरम चाय करून दिली परत थंडी झाली होती हे का आणि मोठा कप दिलाय. आता हे घेऊन घरी जातो. आता चाललोय घरी. आजीची रिॲक्शन बघू हा कुठं नाही येतच कोणी केलं ह्यो चहा मी बनवून आणलाय तुला. तुला काय प्या वाटला चहा तो यासाठी बनवून आणलाय पिना का झालंय उदाना टाकलाय गवळी चहा टाकला तुळशीचं पान टाकले अजून विलायची टाकली काहीच नाही टाकलं अरे खरंच नाही टाकलं. एकदम गुंजट असं काठी बनली यांना काठी इतकं पेलो साखर होती. बरं बाबा पुढच्या वेळेस कमी टाकू. काहीच आपल्या आजीला ऊस खायचा होता. आता दात नाहीत सगळ्याला माहिती आहे आपल्या आजीला पण आपल्या आजी ऊस कसा खाते बघा. आजी कोण नाही का सगळ्या गोष्टी शिकायलाच पाहिजेत नाही तर काय काय शिकिती काय माहिती. हे गाव ऊस नाही का दगडावरती फोडू राहिली आधी. मी गावातून आलो ज्येष्ठ आणि म्हटलं आजी ऊस कसं खाता असं मला प्रश्न पडला. म्हणलेला दात नाही आणि ऊस तर खाऊ राहिली त्याशी ऊस घेते दगडावर फोडते. लेकी बाई या ऊस खातात नाही तरी ऊस खाती आजी तुमची. हे बघा यातलं मधलं काढून घेते बघा असं दगडावर फोडून आणि ऊस खाऊ राहिली. मधला साखर काढून द्यायची आणि ती खाऊन घ्यायची ती पुटी नाही खायची. आता बघा सगळा ऊस खाऊन टाकणार का एवढा ऊस पूर्ण ऊस खाऊन टाकीन ती आणि किती फास्ट खाऊ राहिली. दात नाही तर दामनी काय खाल्ला झालं. आजीच्या जिद्दी समोर नाही का आपली हार आहे गायचं बाकी तर जाऊ द्या. आता आजीच्या जागेवर जर मीच वैयक्तिक असतो ना आणि जर मला ऊस खायची इच्छा झाली असती जर मला दात नसते ना मी म्हणलं असतं तर दात नाही आहे ऊस कसा खाऊ. पण आजीला जर दात नाही आहे तर त्याच्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की जी गोष्ट इम्पॉसिबल आहे ती पॉसिबल करून ती खाऊ राहिली. आपल्या आजीकडून आज एक शिकण्यासारखी गोष्ट भेटली आहे. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत फक्त मनामध्ये नाही का जिद्द पाहिजे. तिनं पूर्ण ऊस खाऊन टाकलाय ते बी एकदम स्मार्ट वर्कनी दमाने काय. असाच ऊस खात जा. तुम्हाला दात असले तर कडा फोडतात दात नाही तरी मी फोडते ऊस. हे जाता वाजले संध्याकाळचे 11 तर आता नाही का प्रांजलताई दीदींना आणि त्यांच्या सर्व टीमला नाही का आम्ही वाटे लावायला चाललोय दोघं जण. हा एक जण आहे आजी येत आनंद झाला आजी तुम्हाला हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमचा एरिया तुमचे पाहून आम्ही पगार पण करतो का घरी हा करतो एवढ्या जणी करू लागल्या तर मग कधी माहिती काही आम्ही करू लागू आम्ही ना आजी आजी आम्ही तुम्हाला मदत करू लागू लगेच घेतो चॅनल स्वयंपाक करायचा आणि खायचा. अशा भाज्या तुमच्या हाताच्या छान लागतात काळ्या मसाल्याच्या भाज्या काय आहे माझी भाजी आजी ती फ्लॉवर आहे दोडका आहे आजी तुमची बघून माझ्या मम्मीने दोडक्याची भाजी केली होती नाही आवडली सगळ्यांना माझी मम्मी बघते तुमची फुलं केलेलं आहे तिने तुम्हाला या पुरीचं तसंच होतं मग मी ती केली भाजी ती खाल्ली एकदम छान वाटली मम्मीने पण केली होती. गायचे बघू शकताय मग आम्ही नाही का भाकरी वगैरे पण राहिल्यात दीदीन ते जेवण करून राहिले आजी गप्पा मारताय.
दीदींच्या आईन ते येतात आणि सर्वजण मिक्स गप्पा वगैरे मारत जेवण चाललं आज. हे व्हिडिओ बनवते ते निरू दादा त्यांचे नातू आहेत. पण सगळ्याजणी फोन करीत करतो आजी. 2 लाख लवकर का बरं तिला कोणी सांगितले ते मेने सांगितलं होतं. बघितले का? मी सांगितलं नाही आहे काही मनाने म्हणते ती सगळं. हे मी नाही म्हटलं हे काही. आजी मग एवढं कसं आहे? अपडेट आहे. आजी म्हणजे मी खाता खाताच पाट्या दीदी जेवता जेवता आले काय? फॉलो करायला. आजी इकडे बघा. नीलूच्या आजींनी मला चॉकलेट खाण्यासाठी 50 रुपये दिले. थँक्यू आजी. आमच्या आजीच्या चॅनलला सगळ्यांनी फॉलो करा फॉलो करा. फॉलो लाईक करा फॉलो करा 2 लाख लवकर करा. 2 लाख लवकर करा. ओके. लगेच झाले 100% होणार म्हणजे होणार नक्की होणार. गाईज आता जस्ट नाही का दीदीला वाटं लावलं जेवण वगैरे केलंय. आता रात्रीचे किती झाले तुम्हाला दाखवतो. 12 वाजून 24 मिनटं झाली आहेत आणि आता जस्ट घरी आले. आता आजी झोपली आजोबा पण झोपलेत. आता आपला आजचा हा ब्लॉग एंड करतो आणि एडिट वगैरे करून अपलोड करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीचा सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि असं दररोज आपल्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग व्हायला मिस नका करू. तर भेटू नये लवकर. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर. काळजी घ्या सगळं. हॅपी राहा. ती ना पिल्लू असताना खात नाही ती. कमन पिल्ला ठेवली खायला ती. हा का? कटाळून गेलं ना मग खाती. अरे ते शेवटी किती काही गेलं आई त्याच्यावर. मग आता खात होती पिल्लू आली करायची होती खात नाही एवढं ती. लय भूक झाली दवाखाली. मस्त आहे. ह्या पिल्लाची आई आहे बरं का ही.